हां, सांगा. सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करतो? चेहरा धुतो? नाही. व्यायाम करतो, स्ट्रेचिंग करतो? कधीच नाही. काय करतो? पहिली गोष्ट फोन चेक करतो. कशी काय लागते ना आपल्याला अशी सवय? आणि व्यायाम करणं म्हणजे दुसऱ्या ग्रहावरचं काहीतरी वाटतं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वरदा आणि मी दर मंगळवारी सायकोलॉजीशी रिलेटेड वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेंदूला डोक्यावरून पाणी घालणार आहोत. सवयी कशा लागतात आणि त्या बदलायच्या कशा. मी जरा सिरियसपणा ठेवा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतं. नाहीतर लग्न झाल्यावर बायका पुरुषांना बदलतात ती गोष्ट वेगळीच. नंबर 1, मेंदू म्हणजे माणसाचा जुगाडू दोस्त. आपला मेंदू खूप हुशार असतो पण तितकाच आळशीही. ओ हां, कॅबिनमध्ये बसलेल्या मी काम करतोय म्हणत नुसतं एक्सेल किंवा वर्ड उघडून बसलेला तुमच्या मित्रासारखा. मेंदूला रोज हजारो गोष्टी करायच्या. खायचं, प्यायचं, बसायचं, उठायचं, झोपायचं, कामावर जायचं, खोटं खोटं तुमच्या बॉसला हसत हो सर, हो मॅम म्हणायचं आणि सगळ्यात कठीण काम म्हणजे घरच्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं. तर हा मेंदू एका वेळी किती आणि काय काय काम करणार ना, म्हणून तो शॉर्टकट शोधतो, सवय बनवतो, जुगाड करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, दात घासताना तुम्ही कधी असा विचार करता का, मी आधी खालचा दात घासू की वरचा, उजवीकडचा का डावीकडचा? असं नाही करत ना. तसंच होतं सवयींसोबत. एकदा सवय लागली की मग विचार करायची गरज नाही. नंबर 2, वाईट सवयी लागतात कशा आणि जड का जातात? नाव पे अटेन्शन. वाईट सवयी चटकन लागतात. चांगल्या सवयी पाळायला मोठा संघर्ष करावा लागतो. का असं? कारण वाईट सवयींना इन्स्टंट रिवॉर्ड मिळतो. आपलंच उदाहरण घेऊया. रात्री 1 वाजेपर्यंत इन्स्टा स्क्रोल करतो आणि आपण म्हणतो हां, आज फक्त 5 मिनटं. आणि हे म्हणत म्हणत किती वेळ झालेला असतो आपल्याला कळतही नाही. दुसरा एक्झाम्पल म्हणजे अनहेल्दी खाणं. चिप्सचं पॅकेट समोर आलं की आपला हात आपोआप आत जातो आणि आपण खायला लागतो. पण वाफाळलेली भाजी ह्याच्यासोबत काय आपलं ऑटोमॅटिक रिलेशनशिप जुळत नाही. हे असं चालत राहणार जर आपण ह्याला ब्रेक मारला नाही तर. नंबर 3, वाईट सवय मोडायच्या कशा? अरे यार, हाऊ टू गेट रीड ऑफ दिस. मला ही सवय मोडायची पण मला येतच नाही, काय करू? सी, आपल्या हॅबिट्स एका सायकलमध्ये फॉर्म होतात. पहिलं म्हणजे क्यू, संकेत. कंटाळा आला म्हणून फोन बघितलं. सेकंड, रुटीन, क्रिया. इन्स्टावर अर्धा तासात 30 सेकंडचे 500 व्हिडिओ बघितले. तिसरं, रिवॉर्ड, बक्षीस. काय मिळालं? झक्कास वाटलं, एकदम मजा आली. आता आपण याच सायकलमध्ये बदल करणार आहोत. म्हणजे संकेत तोच ठेवायचा, फक्त कृती बदलायची. तर फोनच्या ऐवजी आपण पुस्तक घ्यायचं हातात किंवा मग तुम्हाला ड्रॉइंग आवडत असेल तर ड्रॉइंग बुक घ्यायची. तुम्ही संकेत बदलला की पुढचं आपसुकच बदलेल. मग तुमचं रुटीन बदलेल, मग तुमचं रिवॉर्ड, बक्षीस बदलेल. फॉर एक्झाम्पल, आता मी सांगितलं फोनच्या ऐवजी पुस्तक हातात घ्या. आय नो सुरुवातीला हे थोडंसं कठीण जाणार आहे, पण एकदा तुम्हाला ही सवय लागली की देयर इज नो गोइंग बॅक. ओके. दुसरं एक्झाम्पल, वाईट सवयी करायला अडथळे आणा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, चिप्सचं पॅकेट समोर आलं, तुम्ही लगेच खायला लागता, ऑटोमॅटिकली होतं, तर चिप्सचं पॅकेटच घरात आणू नका. Chips and more chips. फोर्थ, वाईट सवयी कशा मोडायच्या ते आपण बघितलं. आता आपण बघूया चांगल्या सवयी कशा लावायच्या. म्हणजे व्यायाम करायचा, डाएट करायचं, पुस्तक वाचायचं, अभ्यास करायचा. ह्या चांगल्या सवयी कशा लावायच्या ते आपण बघूया. कारण शेवटी लोकांना मी माझी लाईफस्टाईल बदलतीये असा स्टेटस पण टाकायचा असतो ना. 1, स्टार्ट स्मॉल. उद्यापासून मी रोज 1 तास व्यायाम करणार. नाही, आपण स्वतःलाच फसवतोय. ह्याऐवजी आपण आज 5 मिनटं, उद्या 10 मिनटं, परवा 15 मिनटं असं करत गेलो तर ऑटोमॅटिकली त्या 5-5 मिनटांनी आपल्याला सवय लागेल.
तुम्हाला जर पुस्तक वाचायची असेल तर आज 5 पानं किंवा 2 पानं, परवा 3 पानं, त्याच्यानंतर परत 5 पानं, असं हळूहळू आपण 5-5 मिनटं 5-5 पानं असं करत गेलं तर ती आपोआप आपल्याला सवय लागेल. एक मोठं पाऊल उचलण्यापेक्षा आपण छोटं स्टार्टिंग स्मॉल. सेकंड, सवय लावताना त्याच्यात मजा आणायची. एक्सरसाइजच्या वेळी आपली आवडती गाणी ऐकायची. जिमला किंवा घरच्या घरी किंवा तुम्ही पॉडकास्ट पण ऐकू शकता. जिमचाच जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एखादा डान्स क्लास लावून बघा. हो, झुंबा क्लासेसमध्ये पण जाऊ शकता, सायकलिंग करू शकता. तिसरं, सवयी ट्रॅक करणं. समजा तुम्ही 10 मिनटं वाचन करणार असाल तर तुम्ही रोज डायरीमध्ये किंवा कॅलेंडरमध्ये ते मार्क करून ठेवायचं. म्हणजे तुम्ही रोज मार्क करता तर तुम्हाला तो तोडायचा मोह राहणार नाही. तुम्ही 10 दिवस रोज डाएट करता आणि 11व्या दिवशी पिझ्झा खाल्ला असं करू नका. तर मंडळी, तुम्ही ठरवा कुठली सवय सुधारणार आहात आणि कुठली सवय मोडणार आहात, हे मला कॉमेंटमध्ये पण नक्की सांगा. एक गोष्ट लक्षात ठेवा, सवयी तुमचं आयुष्य घडवू शकतात आणि सवयी तुमचं आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. टेक केअर. बाय.